कारण की 1950 साली कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधान लागू झालं, त्याच्या अगोदर तो कायदा रद्द करायला पाहिजे होता. सम्राट अशोकांनी 84,000 कोटी विहारे बांधली. आपल्या देशाची अधोगती अशी आहे की आपल्याला 84 दिसत नाही, कुठं गेले. म्हणून तर म्हणतोय अरे दुसऱ्याचं लुटा नवा प्रभूला पाहिजे. दुसऱ्या आयत्या पिढा नागोबा, आयत्या पिढ्यात नागोबा. अरे दुसऱ्याचं लुटा नवा प्रभूला पाहिजे. भारतातल्या बुद्धिजीवाला हे तुम्हाला पटलं पाहिजे. आणि मग अरे बुद्धाचं विहार महाबोधी बुद्धाचं विहार महाबोधी, बुद्धाचं विहार महाबोधी इसके बाद मैं जयंती गीत पढ़ूंगा. सब लोगों को नाचना है, लेकिन आनंद लेना है. कमी लोग आहे तुम्ही टाइमच नाही, खतरनाक टाइमर कार्यक्रम चालू केला म्हणून. कारण की ना हमारा शाम ना हमारा वो है, ना हमारा शाम ना हमारा वो है. धर्म के झगड़ों में हमारा क्या काम है. अबे ऐ बेईमानो, अगर ये तुम्हारा हिंदुस्तान है तो इसी हिंदुस्तान का 7/12 सम्राट अशोक के नाम है. नाचणारे कार्यक्रम तुम्हाला भरपूर ऐकायला भेटतील मावळ्यांनो, नाचणारे कार्यक्रम. पण वाचणारे कार्यक्रम तुम्हाला कमीत कमी ऐकायला भेटतील. आपल्या समाजाच्या लोकांनी गाणे असे ऍक्सेप्ट केले पाहिजे की ज्या गाण्यापासून आपल्या समाजाचं परिवर्तन होईल. नाचणारे कार्यक्रम तर भरपूर होतील, भरपूर येतील, पैसे घेतील, लुटून चालले जातील समाजाने. पण बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन सांगणारे गायक तुम्ही सांगा. आपल्या समाजाला ही सवय पडली पाहिजे, आपल्या समाजाला आदत पडली पाहिजे. आज काळाची गरज आहे, परिवर्तनाची गरज आहे. कारण की आज जर आपण आपल्या अधिकारासाठी जर लढलो नाही तर उद्या चालून आपल्यावर तीच परिस्थिती येणार आहे. गळ्यात मळकाने कमरेने साडून सुहार मायबाप म्हणून आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून आज जर आपण आपल्या अधिकारासाठी लढलो नाही तर, कारण तुम्ही ज्या ठिकाणी बसले त्याच्या खाली जरी खोदलं तर बुद्धाचीच मूर्ती त्या जमिनीतून निघते. कारण की हा देश ओरिजिनल बुद्धाचा आहे, सम्राट अशोकाचा देश आहे, महाकरुण तथागत भगवान गौतम बुद्धाचा देश आहे. कारण गौतम के सभी को वीरान बनने नहीं देंगे, गौतम के सभी को वीरान बनने नहीं देंगे. इंसान को हम हैवान बनने नहीं देंगे. जब तक जिंदा है ये बाबा साहब के बच्चे, तब तक इस भारत को हम हिंदुस्तान बनने नहीं देंगे. जशी मस्जिद मुस्लिमांची
तशी चर्च की शाला जशी मस्जिद मुस्लिम तशी चर्च ख्रिश्चनाची जसं हिंदूचं मंदिर तसं हिंदूचं मंदिर तसं बौद्धांचं मनोवादी वृत्तीचे लोक त्या बोधिगयाच्या विहारातून निघण्याचं नावच घेऊन नाही राहिले. त्याला कारण आहे, दर महिन्याचं तिथलं इन्कम जर असेल, महाबोधी विहाराचं दर महिन्याचं इन्कम किती आहे? किती? 40 करोडाचं इन्कम आहे. किती बोलत जा? किती? 40 करोड. 40 करोड पाहिले का आपण? नाही, पण 40 करोडाचं इन्कम आहे दर महिन्याचं. विदेशातून त्या ठिकाणी फंड जमा होतो दर महिन्याला. म्हणून ते मनोवादी वृत्तीचे लोक तिथून निघण्याचं नावच घेऊन राहिले. कारण 40 करोड खोके. किती? हो, 40 करोड खोके. म्हणून विहारातून बाहेर नाही निघून राहिले बोके. ही खास परिस्थिती आहे मावशी. 40 करोड खोके म्हणून विहारातून बाहेर निघून राहिले बोके. याची दखल समाजाने घेतली पाहिजे. क्योंकि उम्मीदों के सुखी जमी को हरी करो, उम्मीदों के सुखी जमी को हरी करो. पहले हालातों से मजबूरी से खुद को बरी करो. मनोज राजा ईमान कायम रखकर अपना अबे अपने हिस्से की जिम्मेदारी पूरी करो. जसं मस्जिद मुस्लिमांना तसं चर्च ख्रिश्चनांना जसं हिंदूचं मंदिर तसं बौद्धांचं संसदमध्ये बोलणारा मोदी, मुक्तीच्यासाठी बोलणारा एकच खासदार बोलला बघतो कोण बोलला? चंद्रशेखर आझाद. वाघासारखा बोलणारा एकच खासदार. बाकी खासदार लोकप्रतिनिधी मुख्य झालेले. क्योंकि गोड बोलून लुटणाऱ्या चोराले हाना, गोड बोलून लुटणाऱ्या चोराले हाना, नंतर मिमी म्हणणाऱ्या शिर जोराले हाना. मनोज राजा आमचे प्रश्न संसदेत न मांडणाऱ्या पहिले 131 खासदाराले धरून हाना. हे महत्वाचं आहे. क्योंकि ये घड़ी लड़ने के पश्चाताप की थोड़ी है, ये घड़ी लड़ने की है, पश्चाताप की थोड़ी है. अशोक सम्राट की धरती है ये तुम्हारी थोड़ी है. ये मनोज राजा कहता है, ऐ ब्राह्मण सुनो, अबे ये हमारे बाप की विरासत है, तुम्हारे बाप की थोड़ी है.